नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्राध्यापक निलेश भाग्यवंत या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण व्हॉट इज वर्किंग कॅपिटल म्हणजे काय? जे काय आपण खेळते भांडवल म्हणतो, ते खेळते भांडवल म्हणजे काय? ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. तर चला तर मग सुरू करू आजच्या या आपल्या व्हिडिओला. तर बघा काय असते खेळते भांडवल? कशाला आपण वर्किंग कॅपिटल म्हणतो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही दैनंदिन व्यावसायिक कार्य जे काही व्यवसायाचं आहे ते पार पाडण्यासाठी जे काही भांडवल आपण वापरतो, त्या भांडवलालाच काय म्हणतो आपण? खेळते भांडवल असं म्हणतो. म्हणजेच वर्किंग कॅपिटल इज कॅपिटल विच इज यूज्ड टू कॅरी आउट डे टू डे बिझनेस ॲक्टिव्हिटीज. म्हणजे जे काही डे टू डे बिझनेस ॲक्टिव्हिटीज आहेत, म्हणजेच रॉ मटेरियल खरेदी करणं, त्याच्यावर प्रक्रिया करायची, वस्तू तयार करायची, वस्तू तयार झाल्यावर परत त्याला पॅक करायची आणि सेल्स करायची. ही जी काय बिझनेस सायकल आहे, प्रोडक्शन सायकल आहे, ती पूर्ण करण्यासाठी दैनंदिन त्याच्या कार्यासाठी जे काही भांडवल आपण वापरतो, जे काही कॅपिटल आपण यूज करतो, त्या कॅपिटलच आपण काय म्हणतो? वर्किंग कॅपिटल असं म्हणतो. तर काय गरज असते त्याच्यासाठी? कशासाठी गरजेचं असं? दॅट नीडेड टू इन्शुर स्मूथ फंक्शनिंग ऑफ द बिझनेस फर्म. तर काय करायचं? सुरळीत काम चालवण्यासाठी व्यवसायाचं जे काही फंक्शन्स आहे, कार्य आहे, व्यवसाय कार्य सुरळीत चालू ठेवण्यासाठी, चालू राहण्यासाठी काय गरजेचं असतं? वर्किंग कॅपिटल गरजेचं असतं. समजा एक शेतकरी आहे. एका शेतकऱ्याने काय करायचं? शेती करण्याच्या उद्देशाने काय केलं? जमीन खरेदी केली. आता जमीन काय झालं त्याचं? एक स्थिर भांडवल झाली. जमिनीमध्ये त्यांनी गुंतवणूक केली. परत त्यासाठी लागणारं जे काही फिक्स कॅपिटल आहे, जसे की अ, बैल असेल, गाडी असेल, वेगवेगळे अवजार असतील, हे काय केले? खरेदी केले. आता हे झाले त्याचे स्थिर भांडवल झालं. त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी? पैसे गुंतवले. परंतु याच्यावर त्याला व्यवसाय करता येईल का? शेती करता येईल का? तर नाही. तर त्याला त्याच्यासाठी बियाणं खरेदी करावं लागेल. परत पेरणीसाठी वेगळे मजुरांची पगार द्यावा लागेल. पेरणी करावी लागेल. पेरणीसाठी परत जे काही फवारणी असते, खत असतं आणि जोपर्यंत ते पीक तयार होत नाही, तोपर्यंत जे काही खर्च लागणार आहे, जे काही कॅपिटल यूज केले जाणार आहे त्याच्यासाठी, त्या पिकाची देखभाल करण्यापासून वस्तू तयार होण्यापर्यंत, पीक बाहेर निघापर्यंत जे काही कॅपिटल तो शेतकरी यूज करणार आहे, त्या कॅपिटललाच आपण काय म्हणतो? वर्किंग कॅपिटल म्हणजेच खेळते भांडवल असं म्हणतो. म्हणजेच जर आपल्याकडे खेळते भांडवल नसेल, जर त्या शेतकऱ्याकडे जर खेळते भांडवल नसेल, त्याच्या पिकावर जर रोग पडला, तर मग काय करणार तो? कुठून आणणार भांडवल? तर त्यासाठी योग्य प्रकारे त्याचा व्यवसाय चालवण्यासाठी, सुरळीत चालण्यासाठी काय गरजेचं असतं? खेळते भांडवल असणं गरजेचं असतं. अ बिझनेस फर्म रिक्वायर्स फंड्स टू स्टोअर अडेक्यूट रॉ मटेरियल इन स्टॉक. परत कशासाठी आवश्यकता असते? जे काय बिझनेस आहे, व्यवसाय आहे, त्या व्यवसायाला पैसे राखून ठेवणं गरजेचं असतं. कशासाठी? अडेक्वेट रॉ मटेरियल इन स्टॉक. त्यांच्याकडे जो काही कच्चा माल आहे, तो स्टॉकमध्ये पुरेसा ठेवण्यासाठी काय करायचे? गरजेचं असतं वर्किंग कॅपिटल. म्हणजेच त्यांना आवश्यक असेल तेव्हा रॉ मटेरियल खरेदी न करता ॲडव्हान्समध्येच जे काही रॉ मटेरियलचा साठा आहे, तो उपलब्ध करून ठेवण्यासाठी का गरजेचं असतं? वर्किंग कॅपिटल गरजेचं असतं. त्यानंतर बघा फर्म्स वुड नीड कॅपिटल टू मेंटेन सफिशियंट स्टॉक ऑफ फिनिश गुड्स. परत जे काही वस्तू तयार झाली, फिनिश गुड्स म्हणजे काय? तयार वस्तू. ती तयार वस्तूचा जे काही स्टॉक आहे तो मेंटेन करण्यासाठी पण काय लागते? वर्किंग कॅपिटलची गरज असते. आता काय मेंटेन करायचं त्यामध्ये? वस्तू तयार झाली, तिला काय करायचंय? पॅक करायचंय. त्याला योग्य ठिकाणी स्टोअर करून ठेवायचे, म्हणजे त्याचं इन्शुरन्स काढायचं. जर काही झालं तर नुकसान होऊ नये म्हणून. परत तिचं काय करायचं? पॅकिंग करायची. तिची वेगवेगळे म्हणजे वस्तू विक्रीपर्यंत तिची देखरेख करण्यासाठी जो काही स्टॉक आपण मेंटेन करतो, तो स्टॉक मेंटेन करण्यासाठी पण काय लागतं? वर्किंग कॅपिटलची आवश्यकता लागते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा ऑपरेटिंग सायकल ऑफ बिझनेस. आता व्यवसायाची काय दिलेली? व्यवसायाचं सायकल दिलेली बिझनेसची, की कशा प्रकारे वस्तू आपण तयार केल्या जातो. प्रोडक्शन सायकल याला म्हणता येईल आपल्या. तर बघा सुरुवातीला काय करतो आपण? आपल्याकडे व्यवसाय सुरू आहे. तर आपण काय करणार? आपण पैसे जमा केले. समजा
5 लाख रुपये टाकून काय केलं आपण बिझनेस सुरू केला. त्यामधून काय केलं आपण रॉ मटेरियल खरेदी केलं. काय केलं रॉ मटेरियल खरेदी केलं. पैसे गुंतवले. मग आता त्या रॉ मटेरियल काय करायचं आपल्याला प्रोडक्शन करायचं. मग काय होणार वर्क इन प्रोग्रेस जे काही आपण कच्चा माल आणलाय त्याच्यावर प्रक्रिया करण्याची प्रक्रिया आपल्याला करणं गरजेचं असतं. मग परत काय करता मग आपण ती वस्तू तयार होते. वस्तू तयार झाली की मग परत आपण तिला काय करतो विक्रीसाठी पाठवतो. मग तिची पॅकिंग करणार, जाहिरात करणार, तिला लेबलिंग करणार आणि ती विक्री आपण करत असतो. मग विक्री केल्यानंतर काय येतं परत आपला रिटर्न मध्ये काय मिळतो नफ्याच्या स्वरूपात आपल्याला तो पैसा आपण गुंतवलेला वापस मिळत असतो. आता ही जी काय सायकल आहे प्रोडक्शन सायकल ही सुरळीत चालवण्यासाठीच काय लागतं वर्किंग कॅपिटल आवश्यक लागतं. जर आपल्याकडे पुरेसा पैसा नसेल एकदा आपण गुंतवणूक केली 5 लाखाची परंतु मध्येच काय झालं मशीन्स बंद पडली तिचं मेंटेनन्स आलं तर काय होणार आपला व्यवसाय बंद पडणार. लाईट बिल आहे इलेक्ट्रिसिटी आहे जर आपण लाईट बिल नाही भरलं तर काय होणार आपली मशीन्स चालणार नाहीत. लाईट कट केली जाणार. त्यासाठी काय गरजेचं आहे वर्किंग कॅपिटल गरजेचं आहे. परत जे काय आपले वर्कर्स आहे या प्रोडक्शन सायकल मध्ये काम करणारे त्यांची सॅलरी वेजेस जे काय त्यांच्यासाठी खर्च करण्यासाठी पण वर्किंग कॅपिटल गरजेचं असतं. आणि जे काय छोटे मोठे खर्च आहेत जे की वस्तू तयार करण्यासाठी या प्रोडक्शन सायकल साठी लागलेले आहेत ते सगळे खर्चे देण्यासाठी काय गरजेचं असतं वर्किंग कॅपिटल गरजेचं असतं. त्यावेळेस आपण गुंतवणूक करणार तर तो गुंतवलेला पैसे वापस येण्यासाठी काय होणार वेळ लागणार आहे. म्हणून तोपर्यंत आपल्याला वापरण्यासाठी त्या व्यवसाय सुरळीत चालावा म्हणून वापरण्यासाठी जे काय आपण भांडवल यूज करतो त्या भांडवलाच काय म्हणतो आपण खेळते भांडवल किंवा वर्किंग कॅपिटल असं म्हणतो. तर बघा त्यानंतर बघा जेस्टनबर्गनं काय केले डेफिनेशन दिलेली आहे डिफाईन केलेलं आहे की वर्किंग कॅपिटल म्हणजे काय. तर काय सांगितलं जेस्टनबर्गनं एक्सेस ऑफ करंट असेट्स ओव्हर करंट लायबिलिटीज म्हणजे जे काही करंट असेट्स आहेत चालू संपत्ती आहे त्या चालू संपत्तीचे चालू दायित्वावरील जे काय आधिक्य असतं त्यालाच आपण काय म्हणतो खेळते भांडवल असं म्हणतो. म्हणजेच बघा इथं दिलेलं आहे इक्वेशन मध्ये वर्किंग कॅपिटल इज इक्वल टू करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. आता करंट असेट काय तर करंट असेट मधून जर करंट लायबिलिटी जर मायनस केली तर जे काय उरतं ते काय असतं आपलं वर्किंग कॅपिटल असतं. आता करंट असेट म्हणजे काय तर करंट असेट म्हणजे असे असेट जे काय केले जातात एका वर्षामध्ये इझिली कन्व्हर्टेड इनटू कॅश विथिन 1 इयर. जे काय आपण एका वर्षामध्ये पैशामध्ये त्याचं आपण जे काय रूपांतर करू शकतो इझिली त्याला काय म्हणतो आपण करंट असेट असं म्हणतो. आणि करंट लायबिलिटी काय की जी काही रोख आहे अशी जी काही आपल्याला एका वर्षामध्ये परतफेड करायची जी काही देणगी आहे जी की जबाबदारी आहे लायबिलिटी जी आपल्याला एका वर्षामध्ये देय करायची आहे. म्हणजे काय असेल इलेक्ट्रिसिटी लाईट बिल असेल परत वेजेस सॅलरी छोटे मोठे खर्च जे काही ट्रान्सपोर्टेशनचा असेल टेलिफोन बिल असेल हे सगळे जे आपल्याला एका वर्षामध्ये द्यायचे आहेत त्या सगळ्याला काय म्हणतो आपण करंट लायबिलिटी असं म्हणतो. तर करंट असेट मायनस करंट लायबिलिटी त्यालाच काय म्हणतो आपण वर्किंग कॅपिटल असं म्हणतो. तर अशा प्रकारे आपण वर्किंग कॅपिटलचं मिनिंग आणि अर्थ पाहिलेला आहे. त्यानंतर बघा की कशासाठी गरजेचं असतं वर्किंग कॅपिटल का मेंटेन करणं गरजेचं असतं. अ बिझनेस फर्म विल हॅव टू अरेंज कॅपिटल फॉर द फॉलोइंग. तर पुढील जे काय आपण घटक बघणार आहोत त्या घटकांचं व्यवस्थापन करण्यासाठी काय करावं लागतं वर्किंग कॅपिटल अरेंज करणं गरजेचं असतं. तर त्यामध्ये आहे बघा पहिलं फॉर बिल्डिंग अप इन्व्हेंटरीज. तर काय करायचंय जो काय आपला माल साठा आहे तो माल साठा आपल्याला बांधणीसाठी म्हणजे व्यवस्थित ठेवण्यासाठी त्याचं देखरेख करण्यासाठी त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी काय गरजेचं असतं आपल्याला वर्किंग कॅपिटल असणं गरजेचं असतं. आता काय करायचंय रॉ मटेरियल खरेदी करायचंय तुझं ज्या वेळेस लागण समजा आपल्याकडे 1000 युनिटचं काय आलं ऑर्डर आली परंतु अचानकच 500 त्यांनी वाढवायला सांगितले युनिट्स तर काय लागणार लगेच आपल्याला रॉ मटेरियल पण वाढवावा लागल. तर त्यावेळेस काय गरजेचं लागल वर्किंग कॅपिटल असणं गरजेचं असणार. ते आपण इन्व्हेंटरीचं मॅनेजमेंट करायचं म्हणजे जे काय आपल्याकडे माल साठा आहे त्याचं व्यवस्थापन करायचं त्याला योग्य ठिकाणी साठवून ठेवायचं त्याची देखरेख करायची त्याच्यावर पण आपल्याला काय करावं लागतो खर्च करावा लागतो.
तर तो खर्चासाठी काय गरजेचं असतं, आपल्याला वर्किंग कॅपिटल गरजेचं असतं. त्यानंतर फिनिश गुड्स, तर या ठिकाणी बघा माल दिलेला आहे. तर हा माल साठा आपण योग्य प्रकारे आपल्याला जपून ठेवावा लागतो. जोपर्यंत त्याची सेल होत नाही, विक्री होत नाही तोपर्यंत. तर त्या वस्तू तयार झालेल्या वस्तूंची देखरेख करणं, त्याला मेंटेन करून ठेवणं, त्यासाठी काय गरजेचं असतं, वर्किंग कॅपिटल गरजेचं असतं. मग त्याची पॅकिंग असेल, लेबलिंग असेल, ब्रँडिंग असेल, या सगळ्या छोट्या-छोट्या जे काही गोष्टी आहेत त्या मेंटेन करण्यासाठी काय गरजेचं असतं, वर्किंग कॅपिटल गरजेचं असतं. त्यानंतर बघा 2 नंबरचं, फॉर फायनान्सिंग रिसिवेबल्स. परत जे काही उधार माल आहे, त्या उधार माल जो काही येणार आहे, जो काय आपण उधारीवर माल दिलेला आहे, त्याच्यापासून जे काय पैसे मिळणार आहेत, त्या पैशाचा पुरवठा करण्यासाठी गरजेचं असतं वर्किंग कॅपिटल. समजा आपण उधारीवर जर माल दिला, तर त्याचे पैसे आपल्याला कधी मिळणार ते माहीत नसतं. 1 महिन्यानी, 2 महिन्यांनी, तोपर्यंत आपल्याला पैसे यूज करावे लागतात. तर त्या पैशाचं व्यवस्थापन करण्यासाठी काय गरजेचं असतं, वर्किंग कॅपिटल गरजेचं असतं. बघा आता या ठिकाणी बिझनेस दिलेला आहे. बिझनेसनं काय केलं, सोहम नावाच्या व्यक्तीला क्रेडिट वर काय केले, गुड्स विकले, म्हणजे वस्तू काय केल्या, सेल केल्या. कशावर, क्रेडिटवर, म्हणजे उधारीवर, कोणाला, ह्या व्यक्तीला. आता काय, गुड्स रिसिव्हड यांनी काय केलं, वस्तू तर घेतल्या, परंतु काय, कॅश नॉट पेड येट, म्हणजे वस्तू घेतल्या बिचाऱ्याने, परंतु पैसे काही दिलेले नाहीत. म्हणजेच त्यांनी उधारीवर काय केलेल्या वस्तू घेतलेल्या आहेत. तर मग काय करणार आपण, त्याच्याकडून जे काही पैसे येणार आहेत, ते पैसे यूज, तर आपल्याला जो काही पैसा यूज करायचा आहे आपल्या दैनंदिन खर्चासाठी, तर त्या पैशाचं व्यवस्थापन करण्यासाठी पण काय गरजेचं असतं, वर्किंग कॅपिटल आपल्याकडे असणं गरजेचं असतं. त्यानंतर बघा, फॉर फायनान्सिंग पेएबल्स. आता परत वेगवेगळे आपल्याला पेमेंट करावे लागतात. जे काय आपलं ऑपरेटिंग सायकल चालू आहे, बिझनेस सायकल चालू आहे, त्यामध्ये जे काही प्रोडक्शन आपण करणार आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे आपल्याला डेली काही पेमेंट्स करावे लागतात. तर त्या रकमेचा वित्त पुरवठा करण्यासाठी पण आपल्याला वर्किंग कॅपिटल असणं गरजेचं असतं. बघा या ठिकाणी दिलंय रॉ मटेरियल. काय करायचंय, रॉ मटेरियल खरेदी करायचे. त्यासाठी जी काही गाडी आपल्याला लागणार आहे, ट्रान्सपोर्टचे तिचे पॉवर्स असेल, फ्युल्स आहे, ते खरेदी करायचे. त्याच्यासाठी पण आपल्याकडे पैसे असणं गरजेचं आहे. परत ट्रान्सपोर्टेशन आहे. काय करायचंय, रॉ मटेरियल दुसऱ्या सिटीतून आपल्या कंपनीकडे आणायचे, त्यासाठी खर्च करावा लागतो. त्यासाठी वर्किंग कॅपिटल आवश्यक आहे. परत असेंबलिंग अँड सब कॉन्ट्रॅक्टिंग वर्क्स. परत काय करायचंय, काहीतरी आपल्याला कामगार आहेत, आपल्याला कॉन्ट्रॅक्टवर घ्यायचे आहेत, काही काम आपलं दुसऱ्याकडून करून घ्यायचं, त्यासाठी पण आपल्याला काय गरजेचं असतं, वर्किंग कॅपिटल गरजेचं असतं. त्यानंतर ट्रॅव्हलिंग, काय करायचंय, कुठंतरी आपला एखादा प्रोजेक्ट चालू आहे, त्या ठिकाणी आपल्याला जाणं आहे ट्रॅव्हल करून, परत त्याला देखरेख करणं आहे, त्यासाठी सुपरवायझर पाठवणं, यासाठी पण आपल्याला वर्किंग कॅपिटल गरजेचं असतं. परत इक्विपमेंट, जे काही छोटे छोटे इक्विपमेंट आहेत, जे काही लागणारे प्रोडक्शन सायकलमध्ये मशीनसाठी, वस्तू तयार करण्यासाठी, ते इक्विपमेंट खरेदी करण्यासाठी पण आपल्याला वर्किंग कॅपिटल कधी लागेल सांगता येत नाही. म्हणून आपल्याकडे वर्किंग कॅपिटल असणं गरजेचं असतं. त्यानंतर लीजिंग आहे. जे काय आपण वस्तू लीजवर घेतलेल्या आहेत, जे काही भाडं द्यायचं आहे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीचं, त्यासाठी पण काय गरजेचं असतं, आपल्याकडे वर्किंग कॅपिटल असणं गरजेचं असतं. परत त्याच्यानंतर लायसन्स आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आपण लायसन्सिंग केलेले आहे, त्याच्यासाठी पण वर्किंग कॅपिटल असणं गरजेचं असेल. जर हे आपल्याला योग्य वेळी आपण मेंटेन नाही केलं वर्किंग कॅपिटल, तर काय होणार नाही, आपला जी काय प्रोडक्शन सायकल आहे, ऑपरेटिंग सायकल आहे, ती चालू शकणार नाही. जर ट्रान्सपोर्टेशनला पैसे नाही दिले, तर वर्किंग कॅपिटल वेळेची वेळी प्रोडक्शनकडे येणार नाही, आणि वर्किंग कॅपिटल नाही आलं की प्रोसेस होणार नाही, आणि वस्तू तयार होणार नाही, आणि वस्तू तयार नाही झाली तर सेल होणार नाही, आणि सेल नाही झाली तर जे काही आपण कॅश इन्व्हेस्ट केली ती रिटर्न आपल्याला मिळणार नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन करण्यासाठी काय गरजेचं असतं, वर्किंग कॅपिटल असणं गरजेचं असतं. त्यानंतर बघा, फॉर कव्हरिंग डे टू डे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. परत जे काय दैनंदिन खर्च आहेत छोटे मोठे, ते सगळे खर्च भागवण्यासाठी पण काय गरजेचं असतं, वर्किंग कॅपिटल गरजेचं असतं. जसं की ट्रॅव्हल्स करायचं त्याचा खर्च, परत टेलिफोन बिल आहे, जे काय इंटरनेट एक्सपेन्सेस आहेत, जे काय लीगल एक्सपेन्सेस, जे काय ऑफिसशी संबंधित जे काही एक्सपेन्सेस आहेत, जे काही स्टेशनरी ऑफिसला यूज केलेल्या झेरॉक्स मशीन आहे, वेगवेगळे छोटे मोठे खर्च असतात, त्याच्याशिवाय ते काम होऊ शकत नाही. म्हणून त्यासाठी जो पैसा लागतो तो मेंटेन आपल्याला करावा लागतो, त्यालाच काय म्हणतो आपण, वर्किंग कॅपिटल असं
म्हणतो. तर बघा जे काही आतापर्यंत जे काही आपण ॲक्टिव्हिटीज पाहिल्या, त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये जे काही आपण गुंतवणूक करतो, त्या ॲक्टिव्हिटीजसाठी जे काही आपण कॅपिटल यूज करतो, त्या कॅपिटललाच आपण काय म्हणतो वर्किंग कॅपिटल म्हणजेच खेळते भांडवल असं म्हणतो. यालाच अभिसरण भांडवल असेल, फ्लक्च्युएटिंग कॅपिटल असे वेगवेगळे नाव दिलेले आहेत. तर काय वर्किंग कॅपिटल म्हणजे जे काही भांडवल आपण कशासाठी यूज करतो डे टू डे ऑपरेशनसाठी, बिझनेस ऑपरेशनसाठी जे काही दैनंदिन जे काही व्यवसायाचं कार्य चालणार आहे, त्या कार्यासाठी जे काही आपल्याला खर्च करायचा आहे, त्या खर्चामध्ये जे काही आपण कॅपिटल यूज करणार आहे, त्या कॅपिटलला आपण काय म्हणतो वर्किंग कॅपिटल असं म्हणतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, ती खेळते भांडवल म्हणजे काय ते या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिकलेलो आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.